भैया मला एक सांगा, हे पाठीमागचं शेत तुमचंच आहे ना? हा माझं शेत आहे. तुमचं नाव सांगा आणि हे पाणी साचन शेतात काय काय पीक आणि जनावर उभं त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? माझं नाव गणेश जगन्नाथ सानप. मी वागलखेडचा रहिवासी आहे. इथे माझी शेती आहे इथं 12 एकर. त्याच्यात ऊस, कापूस, सोयाबीन, तूर हे पिकं घेतली जातात. आणि जनावर किती आहेत? माझ्याकडे 2 बैल आहेत, 1 म्हैस आहे. अच्छा. विहीर वगैरे, विहीर बोर? विहीर आहे ना इथं, या गड्ड्याच्या बाजूलाच विहीर आहे माझी. अच्छा. हे गड्डं आम्ही विहिरीच्या पर्क्युलेशनसाठी केलेलं आहे. किती बाय कितीचं गड्डं आहे? हे गड्डा असेल 70 बाय 50चं गड्डा असेल. अच्छा. आणि 70 बाय 50. आणि खोल किती खाली? खोल साधारणतः 15 फूट असं. 15 फुटाचं आहे. तर याचं पाणी कुठपर्यंत थांबतं किंवा किती किती दिवस चालतं याचं पाणी? याचं पाणी जानेवारीपर्यंत थांबतं, संक्रांतीपर्यंत. अच्छा. सध्या पाऊस पाणी कमी जास्त झाल्याबद्दल शेतातील पिकाबद्दल तुम्ही काय सांगाल? पाऊस थोडा जास्त झालेला आहे, त्यामुळे शेतात पिकाचं फार नुकसान आहे. कपाशी असेल, कपाशीचे कैऱ्या थोड्या काळ्या पडलेल्या आहेत. सोयाबीनवर पण रोग आलेला आहे, तो पिवळीपणा झालेला आहे. आणि त्याच्यात सोयाबीन दाणा भरायच्या अगोदरच अशी वपटा बसलेला आहे. अच्छा अच्छा. जे असेल तुमच्या शेतकरी भाषेत सांगा. आणि याच्यासोबतच तुरीला काही फटका बसला का? मोसंबीला काही फटका बसला का तुमच्या? मोसंबीला पण पावसापासून फटका बसलेला आहे ना. मोसंबीची पाऊस असल्यामुळे डासाची संख्या वाढलेली आहे आणि मोसंबीत पण गळ व्हायला लागली गळ. अच्छा. म्हणजे प्रशासनानं तुम्हाला सहकार्य करावं असं तुम्हाला म्हणायचं? हा, प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे, त्याचे पंचनामे करावे. अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याचं भरपूर नुकसान.